नमस्कार, मी अपर्णा पाटील, मोटिवेशनल स्पीकर अँड लाईफ कोच। प्रत्येक व्यक्तीला मित्रांनो आपल्या जीवनामध्ये सक्सेस व्हायचं आहे। प्रत्येक व्यक्तीला आपले गोल अचीव करायचे आहे। प्रत्येक व्यक्तीला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे, आपले ध्येय पूर्ण करायचे आहे। परंतु 90% लोक आज जीवनामध्ये सक्सेस होत नाही आहे आणि फक्त 10% लोक असे आहे की त्यांच्या जीवनामध्ये ते सक्सेस आहे, यशस्वी आहे आणि श्रीमंत बनत आहे। तर असं का ते 10%च लोक त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी आहे? असं काय करतात ते की त्यांच्या जीवनामध्ये ते यशस्वी आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की ते 10% लोक काय करतात त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी। असे मी तुम्हाला 5 सूत्र आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा। वेलकम बॅक दिस व्हिडिओ। चला तर बघूया कुठले 5 सूत्र आहे की त्यांचा अप्लाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकता। असे तुम्हाला मी आता 5 सूत्र सांगणार आहे की त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकता। तर पहिलं सूत्र आहे मित्रांनो, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या। जेही काही तुमचे स्वप्न आहेत, जेही काही तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यावर सर्वात आधी मित्रांनो भर द्या। ते पूर्ण झाल्याशिवाय अजिबात स्वस्थ बसू नका। कन्सिस्टन्स त्यावर काम करत राहा, त्याचा मागोवा घेत राहा। नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल। दुसरं सूत्र आहे मित्रांनो, बुद्धिमत्ता वाढवण्यावर भर द्या। तर नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत राहा, नवीन नवीन नॉलेज घेत राहा। ज्या व्यवसायात असाल, ज्या क्षेत्रात असाल त्या संदर्भातलं तुम्ही नॉलेज घ्या। जेही तुम्ही काही करत असाल त्या संदर्भातलं नॉलेज घ्या आणि ते आपल्या जीवनामध्ये अप्लाय करा। त्यामुळे तुम्ही नेहमीच नवीन गोष्टी शिकाल आणि तुमच्या व्यवसायात वाढ कराल। हे लक्षात ठेवा, युअर लर्निंग युअर डिसाइड अर्निंग। असं जर तुम्ही करत असाल तर नेहमीच तुम्ही पुढे जाल, कधीच मागे राहणार नाही। तिसरं सूत्र आहे की असे मित्र जीवनामध्ये शोधा जे तुम्हाला नेहमीच प्रेरणा देतील, इन्स्पायर करतील। आपल्याला माहित आहे मित्रांनो की आपल्या आजूबाजूला नेहमीच असे लोक असतात की सतत ते आपला पाय मागे खेचत असतात। या मित्रांना आपल्याला थोडं बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये असे मित्र शोधायचे आहेत ते तुमच्या कामात तुम्हाला नेहमीच प्रेरणा देतील, इन्स्पायर करतील, तुमच्या सोबत राहतील। ते तुमच्यापेक्षा लहान असले तरीही चालेल, परंतु नॉलेजनी ते मोठे असायला पाहिजे। त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर, तुमच्या गोल्सवर पूर्णतः फोकस करू शकाल आणि निश्चितच ते पूर्ण कराल। तिसरं आणि चौथं सूत्र आहे मित्रांनो, तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा। आरोग्याची योग्य काळजी घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे की सर्वसामान्य माणूस काय करतो की जेव्हा आपण बिमार पडू तेव्हाच आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हाच आपलं चेकअप करून घेतो, तेव्हाच आपल्या आरोग्यावर लक्ष देतो। परंतु श्रीमंत व्यक्ती या विरुद्ध करतात। ते रेग्युलर चेकअप करतात, ते हेल्दी डाएट घेतात, रोज सकाळी व्यायाम करतात, सकाळचं शेड्यूल त्यांचं ठरलेलं असते। त्याच पद्धतीने तुम्हीही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा, आरोग्याची काळजी घ्या। यामुळे तुम्ही हेल्थ संदर्भात डिस्ट्रॅक्शन तुम्हाला कधीच येणार नाही आणि तुमच्या गोल्सवर फोकस करू शकाल। त्यानंतर
5वं सूत्र आहे, जे काही तुम्ही चांगलं आतापर्यंत शिकलेले आहात ते तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेही काही तुम्हाला मित्रांनो नॉलेज आहे ते तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये आणखीही भर पडेल. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं नेहमीच आपण देणं लागत असतो. त्यामुळे जे काही तुम्ही इतरांना देत असता त्यामुळे तुमच्या नॉलेजमध्ये आणखीही भर पडेल आणि वाढ होत जाईल. अशा पद्धतीने हे 5 सूत्र आहे आणि या 5 सूत्राचा जर तुम्ही वापर करत असाल तर कधीच तुम्ही मागे राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर ते कुठले 5 सूत्र आपण आज पाहिलेले आहे त्याचे एकदा आपण रिव्हिजन करूया. पहिलं सूत्र आहे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यावर भर द्या. दुसरं आहे बुद्धिमत्ता वाढवण्यावर भर द्या. तिसरं आहे तुमचे मित्र हे नेहमीच तुम्हाला प्रेरणा देतील असे शोधा. चौथा आहे आरोग्यावर लक्ष केंद्रित करा, आरोग्याची काळजी घ्या. आणि 5वं सूत्र आहे जे काही चांगलं तुम्ही शिकलेले आहात ते नॉलेज तुम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करा. असे हे 5 सूत्र नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वापर करा, नक्की यशस्वी व्हाल. आय होप की व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा, त्यालाही त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत होईल. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, जेणेकरून कुठलाही पुढला व्हिडिओ येईल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय महाराष्ट्र.